तुझं ते माझं आणि माझं ते माझं असा 24 तास पैसा पैसा करणारा शनीचा ग्रह. ह्याला द्यायचं माहिती, ह्याला घ्यायचं माहिती, ह्याला वाटायचं माहिती, ह्याला लुटायचं माहिती. 24 तास परमार, 24 तास पार, 24 तास फक्त लोकांचा विचार, 24 तास फक्त स्वतःचा विचार. हा शनीचा पर्वत आणि शनीचं बुध. छोट्या व्यापाऱ्याला वाटतं मोठा व्यापार व्हावा, छोट्या दुकानदाराला वाटतं मोठं दुकान व्हावं, छोट्या नोकरदाराला वाटतं मोठी नोकरी मिळावी, छोट्या इंडस्ट्रीवाल्याला वाटतं मोठी इंडस्ट्री व्हावी, छोट्या दरोडेखोराला पण वाटतं मोठा दरोडेखोर. प्रत्येकात क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती प्रगती करू शकता, डेव्हलपमेंट करू शकता, हे बुधावरून कळतं. मनुष्य मोठा का होतो, श्रीमंत का होतो, त्याला करोडो अरबो खरबो रुपयाची लॉटरी का लागते? ज्या व्यक्तीच्या हातात आयुष्य रेषेला नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. आणि आज आपल्याला गोष्ट फायद्याची सांगण्यासाठी आलेले आहेत घोड नदी शिरूरचे आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट, हस्तरेषा तज्ञ डॉक्टर राजेंद्र बाबूलाल दुगड. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही हस्तरेषा तज्ञ आहात, तर एकंदर तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहात, जरा त्याविषयी सांगा. 1983 पासून मी हा विषय शिकायला सुरुवात केली. मला एक गुरु भेटले, त्यांनी मला ह्या बऱ्याच गोष्टी ह्यातल्या शिकवल्या. त्याच्यानंतर मी ह्याच्यावर अभ्यास बी केला, पुस्तकं वाचले. नंतर काही ठिकाणी मी जाऊन आलो, म्हणजे दिल्ली, तुमचं राजस्थान, उदयपूर, त्याच्यानंतर नोएडा, त्याच्यानंतर ग्वाल्हेर, जयपूर आणि राजस्थानच्या उदयपूरमधून मी ह्या विषयावर PhD केली. आणि तिथंच मला डॉक्टरेट पदवी मिळाली आणि तिथंच मला गोल्ड मेडलिस्ट अवॉर्ड पण देण्यात आला. ओके. आणि त्याच्यानंतर मी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पण ह्याच विषयावर PhD केलेली आहे. ओके ओके ओके. अशी माझी सुरुवात होती. त्यानंतर मी बराच अभ्यास केला. सुरुवातीला लोकांचे हात घ्यायचो, त्याच्यावर अभ्यास करायचो, स्टडी करायचो, त्यांनाच काही गोष्टी विचारायचो, त्या लिहून काढायचो. मग अशाच पद्धतीने मी शिकत गेलो. पण माझ्या ज्या गुरूंनी जे मला ह्या गोष्टी शिकवल्या, त्या आजपर्यंत कोणी शिकवलेल्या नाही. ओके ओके. म्हणजे मी काय म्हणतात ना, ते जन्मता काय म्हणतात तसा काही प्रकार नाही आहे. या गोष्टीवर मी 7 वर्ष अभ्यास केला आणि 7 वर्ष अभ्यास केल्यानंतर मग मी हात बघायला सुरुवात केली. ओके ओके. म्हणजे प्रॉपर तुम्ही या क्षेत्राचा स्टडी केला, अभ्यास केला, त्यानंतर तुम्ही तज्ञ झाला. हो हो सर. ओके. म्हणजे अर्थात आपल्या प्रेक्षकांना आज हस्तरेषा तज्ञ आपल्याला सांगणार आहेत तुमच्या हातावरती करिअरची रेषा, लग्नाची रेषा, जीवन रेषा, सगळ्या प्रकारच्या रेषा आहेत. त्या रेषा काय एक्झॅक्टली आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतात हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घ्यायचंय. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. चालेल. सर, जसं आता इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आपला हा जो हात आहे, या हातावरती जन्माला आल्यावरतीच आपण घेऊन आलो की आपल्या आयुष्यात किती पैसा असणार आहे, आपल्या आयुष्यात कुठले आजार होणार आहेत का, आपल्या आयुष्यात येणारी नाती कुठली आहेत, हे सगळे ह्या हातावर लिहिलेलं आहे असं तुम्ही म्हणताय. ते खरंच हे खरं आहे 100% खरं आहे. त्याचं कारण सांगतो. ज्योतिषशास्त्रातले प्रचंड अनेक शास्त्र आहेत. त्यातलं हस्तरेषा शास्त्र हे एकमेव परमेश्वराने दिलेलं आहे. ओके. त्यात तुमच्या हृदय रेषेवरनं, म्हणजे मनाच्या रेषेवरनं, दिल की रेखा, त्याच्यावरनं तुमचा स्वभाव कसा आहे तो कळला जातो. ओके. म्हणजे तुम्ही स्वार्थी आहे का परमार्थी आहे, त्यानंतर तुम्ही जशास आहात का, इमोशनल आहात का, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यानंतर तुमची हेडलाईन जी आहे म्हणजे बुद्धीची रेषा, बुद्धीवरून तुमची बुद्धीची पात्रता किती ती कळली जाते. ओके. त्यात तुम्ही हट्टी आहात, आक्रमक आहात का, क्रूर आहात का, काल्पनिक आहात का, प्रॅक्टिकल आहात का, डोक्याने अर्धवट आहात का, मूर्ख आहात, ओके. हे पण कळलं जातं. ओके. त्यानंतर आयुष्यरेषेवरनं तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणते आजार होणार आहे हे कळलं जातं. पण हस्तरेषेवरनं आजार तुम्हाला अगोदर कळतो, तो कधी अगोदर कळतो, तो कधी होणार आहे, कोणत्या वर्षात होणार आहे हे तुम्हाला हस्तरेषेवरून अगोदर कळतं आणि डॉक्टरला हा आजार नंतर कळतो. ओके. त्याच्यानंतर भाग्यरेषेवरनं तुमचं भाग्य कधी चांगलं, तुमचं दुर्भाग्य कधी, ह्या गोष्टी कळतात. ओके. म्हणजे तुम्हाला धोका कोणत्या वर्षात होणार आहे हे कळलं जातं आणि ते मी तुम्हाला सगळं ऍक्च्युली पिक्चरवर काढून दाखवणार आज. ओके ओके ओके. वा. म्हणजे ज्यांना कोणाला स्वतःच्या हातावर कुठल्या रेषा आहेत, कुठली रेषा कुठल्या गोष्टीला प्रेडिक्ट करते, हे आपल्याला आज डेमो सर दाखवणार आहेत. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा.
ओके. तर सगळ्यात पहिला प्रश्नच आपण याच्यावरती घेऊया. सगळ्यांचा मेन विषय असतो पैसा. पैसा. आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे आणि बरोबर. तो नक्की कधी भेटणार आहे, कुठल्या वयात भेटणार आहे, हे आपण कसं सांगू शकतो जरा सांगा? मी माझ्याकडे जे लोक येतात, त्या लोकांच्या मी हाताचे ठसे घेतो. हां, म्हणजे त्या हाताची छाप घेतो. हां, त्याला हाताला इंक लावून, रोलरने इंक लावून हां. त्याची छाप घेतली जातात. ओके. छाप घेतल्यानंतर त्याच्यावर मेजरमेंट टाकली जाते. हं. मेजरमेंट टाकल्यानंतर तुमच्या वयाच्या साधारण 15व्या वर्षापासून हां. ते तुमच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक वर्षाची गोष्ट भाग्योदयाची सांगितली जाते. ओके. मग तुम्हाला कोणत्या वर्षात धोका होणार आहे, कोणत्या वर्षात प्रचंड तुम्हाला पैसा मिळणार आहे, कोणत्या वर्षात तुमची प्रॉपर्टी होणार आहे, कोणत्या वर्षात तुम्हाला कोर्ट कचऱ्या होणार आहे, पोलीस स्टेशन होणार आहे, हं. अडीअडचणी निर्माण होणार, ह्या प्रत्येक गोष्टी वयोमानाप्रमाणे सांगता येतात. ओके, ओके, ओके. मग अर्थात समजा आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय, की नक्की हं. जी आपली फायनान्शियल रेषा आपल्या हातावरची आहे, ती रेषा एक्झॅक्टली आपल्या हातावर कुठे असते हे जरा दाखवा? ह्या 5 बोटातलं मधलं जे बोट आहे हां. ह्याला म्हणतात शनीचं बोट. ओके. या शनीच्या बोटापासून सरळ जी खाली येते रेष हां. ही तुमची भाग्यरेषा. ओके, आणि तिचं वय काढलं तर खालून वरती ते तिचं वय काढलं जातं. ओके. त्याच्यानंतर ही तुमची हृदय रेषा हां, म्हणजे मनाची रेषा, स्वभावाची रेषा. हां, ही तुमची बुद्धीची लाईन, हां, हेडलाईन. हां. आणि ही तुमची आयुष्य रेषा. अशा ओके, ह्या 4 मुख्य रेषा हातात असतातच असतात. ओके. हां, बरोबर. आता ह्या ज्या 4 रेषा आहेत मुख्य, हं. ह्याच्यानंतर काही अनेक रेषा आहेत त्या तुम्हाला मी प्रत्यक्षदर्शी समजून हां, सांगेल. हां, हं? आता भाग्यरेषेचा जो विषय तुम्ही काढला, हां. तर भाग्यरेषा ही भिकाऱ्याच्या हातात पण असते. ओके. हां, कारण भिकारी पण ₹1, ₹2, ₹5, ₹10 करून पैसे कमवतो. म्हणजे त्याच्या हातात भाग्यरेषा आहे. हां. पण त्याच्या हातात असे काही चिन्ह नाहीये. म्हणून तो श्रीमंत होत नाही. कायम तो भिकारीच राहतो. बरं. चिन्ह म्हणजे? चिन्ह ते ते तुम्हाला मी प्रत्यक्षदर्शी समजून सांगेल. हां, शेवटी तो माझा विषय. हां. आणि त्याच्या हातात अशा काही रेषा नाहीये. त्यामुळे तो कायम भिकारीच राहतो. फक्त त्याच्या हातात भाग्यरेषा आहे. ओके, नुसत्या भाग्यरेषेला महत्व नाही. नुसत्या भाग्यरेषेवर माणूस मोठा होऊ शकत नाही. ओके. हातामध्ये अशी काही चिन्ह आहेत, अशा काही रेषा आहेत, हां. की त्या जर रेषा असेल तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता किंवा खरबोपती, करोडपती, अब्जोपती होऊ शकता. ओके, ओके, असा विषय आहे. ओके, ओके. मग आता आपल्याला हे तर कळालं, की एक्झॅक्टली ती लाईन मधली जी लाईन आहे ती आपली पैशाची लाईन आहे. भाग्यरेषा करेक्ट. पण मग काही लोकांची लाईन खूप पुसट असते, म्हणजे खूप लाईट असते हं. आणि काही लोकांची डार्क असते. याच्यात काय फरक आहे? त्याच्याकरता हाताची प्रिंट घेतली ना, हं. त्या प्रिंट घेतल्यावर मी तुम्हाला ती प्रिंट पण ऍक्च्युअली दाखवेल. हां. ती प्रिंट घेतल्यावर ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला एकदम प्रॉपरली दिसतात. ओके. असं आपण हात ज्यावेळेस पाहतो तर हातामध्ये अशा 4च रेषा दिसतात. हो. पण ज्या बारीक बारीक रेषा आहेत त्यांचं महत्व जास्त असतं. त्या रेषा कधीच आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. ओके. त्याच्याकरता छाप घ्यावा लागतो. आणि ते छाप घेतल्यानंतर पण दुर्बिणीने पाहिल्यावर त्या रेषा प्रॉपर दिसतात. ओके, तर तो छाप ओके. पण मी तुम्हाला दाखवतो. ओके, ओके. म्हणजे अर्थात लोक जे म्हणतात, की समजा तुम्ही म्हणलात, की भाग्यरेषा जी पैशाची आहे, हां, तर ती रेषा काही जणांची खूप स्ट्रेट असते आणि हो. माझ्याकडे खूप पैसा येणार असं म्हणतात हां. आणि काही लोकांची खूप लाईट असते. हं. मग त्यांनी मग मन खच्चीकरण करून घ्यावं का, की हं. माझ्याकडे पैसा येणार नाही असं आहे का? पट्टीने सरळ मारल्यासारखी रेष जर असेल हां. तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला पैसा अफाट मिळतोच मिळतो. ओके. वाकड्या असेल, वेडी वाकडी असेल, आडव्या तिडव्या असतील, आडव्या रेषा असतील, मग त्याला अडचणींना तोंड द्यावंच लागतं. ओके, ओके. म्हणजे अर्थात जर तुमच्या आयुष्यात पैसाच पैसा पाहिजे असेल, तिथे रेषा सरळ हवी. सरळच पाहिजे आणि त्याला कोणत्या आडव्या रेषा नाही पाहिजे. ओके, ओके, ओके. सेकंड जी रेषा तुम्ही म्हणालात, की जी हृदयाशी कनेक्ट असते, हं. तर त्या रेषेचं एक्झॅक्टली महत्त्व काय आहे आणि ती काय दर्शवते? त्याच्यावरनं तुमचा स्वभाव समजला जातो. हं. म्हणजे तुम्ही स्वार्थी आहात का परमार्थी आहात, हां. का जशास तसे आहात, का इमोशनल आहात, का तुम्ही तुमचा स्वभावाचा अंदाज कोणाला येतो नाही येत, त्या गोष्टी हृदय रेषेवरनं समजल्या जातात. ओके. हं. नंतर बुद्धीच्या रेषेवरनं तुमची बुद्धीची पात्रता समजली जाते आणि हां. आयुष्य रेषेवरनं तुमचं आयुष्य समजलं जातं. ओके, ओके. म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणताय, की आयुष्य रेषेवरून आपलं आयुष्य समजलं जातं. हं. मग एखादा व्यक्ती किती वर्ष जगणार आहे, हे आपण सांगू हे शकतो पण का? सांगू शकतो. आणि ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि त्या माझ्या मी केलेल्या आहेत डिक्लेअर, पण मी ते सांगायचं आता साहेब बंद केलं. तर बरं. मी सांगतो की बाबा साधारण 75 ते 78, 75 ते 80 हं. ह्या वयापर्यंत तुझं आयुष्य आहे. कसं आहे साहेब, मी पण शेवटी माणूस आहे. हां, समजा मी चुकलो हां, तर त्याचा इफेक्ट वाईट होईल. हां. त्यामुळे मी ते सांगायचं बंद केलं. जे आहे ते सांगतो. म्हणजे ओके. जी चूक आहे ती चूक आहे. बरोबर. मनुष्य आहे मी पण चुकू शकतो. हं. ह्या गोष्टी आहेत. आणि एवढ्याशा हातावरनं, एवढ्याशा छोट्याशा पंजावरनं
तुमच्या आयुष्याच्या जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगणं इतकं सोपं नाही. हे गुप्तशास्त्र आहे. करेक्ट आणि ह्या शास्त्राकडे लोक वळले का नाही? कारण शिकवणारे लोक राहिले नाही. करेक्ट आहे. असा विषय. ओके ओके ओके. मग जर आपण या शास्त्राच्या खोलात मला असं वाटतं जावं, हम्म. की एक्झॅक्टली हे शास्त्र कधीपासून आलं, सुरुवात कशी झाली, जर त्याविषयी सांगू शकाल का? हेच सगळ्यात पहिले शास्त्र हेच शास्त्र होतं जुन्या काळात. देवादिदेव यांच्या काळात हा. हात बघूनच लोक भविष्य सांगायचे. ओके. कुंडली शास्त्र नंतर आलं. बर. नंतर बरेच शास्त्र आले, म्हणजे कुंडली शास्त्र, रत्नशास्त्र, होराशास्त्र, वास्तुशास्त्र, न्युमरॉलॉजी, नाष्टक वर्ग, टॅरो कार्ड, प्रमल विद्या, हटोगी विद्या, कर्णपिशाची विद्या, अघोरी विद्या, कर्मकांड विद्या, अशा अनेक विद्या नंतर आल्या. पण ओके सगळ्यात पहिले सुरुवात झाली हस्तरेषेपासून. आणि हे ओके परमेश्वराने दिलेलं आहे. गॉडमेड सायन्स आहे. हे काय ओके मॅनमेड सायन्स नाही, हा. मनुष्याने बनवलेलं नाही. ओके हे सगळं मॅनमेड आहे, हे गॉडमेड आहे. हा फरकच आहे. ओके ओके ओके. पैसा आपल्याला कळाला की एक्झॅक्टली कुठे आहे, कुठल्या रेषेवरनं कळू शकतो. बरोबर करिअर जे आहे, हम्म. आपण म्हणतो की कुठल्या क्षेत्रात करिअर करू शकतो हे तेही आपल्याला कळलं, तेही ओके. कळतं. ते कुठल्या रेषेवरनं कळतं? ते शनी भाग्यरेषेवरून. ओके, भाग्यरेषेवरून हो. कळतं. ओके ओके. पण करिअर मध्ये डेव्हलपमेंट कधी होईल हा. ते बुधरेषेवरनं कळतं. ओके ते बुधरेषेवरनं कळतं. डेव्हलपमेंट ओके. सूर्यरेषा बुधरेषावरनं ते करिअरची डेव्हलपमेंट कधी होईल हा. ते करिअर रेषेला जर त्या रेषा जर जॉईंट असेल हम्म. तर त्याच्यावरनं तुमचं करिअरमध्ये डेव्हलपमेंट कधी होईल ते कळलं जातं. आता एक्झॅक्टली आपल्याला कळलंय कुठली रेषा काय करते, काय तिचं अस्तित्व आहे. हम्म. पण मग एक जनरल प्रश्न येतोय ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, हम्म. की हस्तरेषा किंवा आपला हात का दाखवला पाहिजे? तर हात का पाहायचा? हात पाहणे म्हणजे स्वतःला पाहणे. हम्म. स्वतःला पाहणे म्हणजे काय? आपण नेहमी जगाकडे पाहतो, आज आपल्याला स्वतःकडे पाहायचंय. हम्म. हात पाहणे म्हणजे स्वतःला पाहणे. स्वतःला पाहणे म्हणजे काय? आपण जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो तसं आपल्या हातामध्ये आपल्या आयुष्याच्या जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष दृष्टी दिसतात. ओके. हात पाहणे म्हणजे स्वतःला पाहणे. स्वतःला पाहणे म्हणजे काय? हम्म. मी कसा, माझं मन कसं, माझी बुद्धी कशी, माझं आरोग्य कसं आणि माझं भाग्य कसं, या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. आपण काय म्हणतो, झाकलीमुठ 1.25 लाखाची, हम्म. माझं भविष्य माझ्या हातात, माझं भाग्य माझ्या हातात. हम्म. आज ते आपल्याला खोलून वाचायचे. हम्म. ही परमेश्वराने दिलेली एक लिपी आहे जी तुम्हाला वाचता येत नाही आणि मला वाचता येते, एवढाच फरक आहे ह्याच्यामध्ये कोणतीच घालमेल चालत नाही. खडे, माळा, अंगठ्या, गंडे, दोरे हे कोणतेही उपाय नाही. ओके. जो व्यक्ती उपाय सांगतो त्याच्या इतका बंडल व्यक्ती कोणीच नाही. ओके. कारण जर उपाय असते हम्म. तर त्या व्यक्तीने लोकांना उपाय सांगितले नसते, हम्म. स्वतःवर उपाय करून लाखो रुपये कमवले असते. किंवा जर उपाय असते हम्म. तर लोकांनी कामच केलं नसतं, 24 तास उपाय करून करोडो रुपये कमवले असते. हा. मनुष्य किती विचित्र आहे आणि किती नीच आहे हे मी सांगायची गरज नाही. हा. तर उपाय नाही. मग तुमचा एक प्रश्न असा असू शकतो, मग हात कशाला पाहायचा? हम्म. तर हात पाहणे ही एक दिशादर्शक आहे, मार्गदर्शिक आहे आणि एक गाईडलाईन आहे. त्याचं उत्तर असं आहे, समजा तुम्ही आत्ता माझ्याकडे आले आणि तुमचं वय आत्ता 30 आहे हम्म. आणि मी सांगतोय तुमच्या वयाच्या 35ला तुम्हाला धनहानी होणार आहे, ओके. फायनान्शियली त्रास होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे, हम्म. धोका होणार आहे. तिथं जर तुम्ही काळजी घेतली, सावधान राहिले, सावधानता बाळगली हम्म. तर 50 लाखाचं नुकसान 25 लाखावर येईल. ओके. पण होणारच, टळणार नाही, बदलणार नाही. तो परमेश्वर सुद्धा आता ते बदलू शकत नाही आणि या जगात कोणाची ताकद ते बदलण्याची नाही. परंतु ओके. तुम्ही सावधान राहिले, सावधानता बाळगली, काळजी घेतली तर त्याची तीव्रता तुम्ही कमी करू शकता. ओके. तर ज्योतिषशास्त्रात अनेक शास्त्र आहे. कुंडलीशास्त्र, रत्नशास्त्र, होराशास्त्र, वास्तुशास्त्र, न्युमरॉलॉजी, अष्टक वर्ग, टॅरो कार्ड, रमल विद्या, हटोगी विद्या, कर्णपिशाची विद्या, अघोरी विद्या, कर्मकांड विद्या, अशा अनेक विद्या आहेत. हम्म. परंतु सगळ्या विद्या ह्या मानव निर्मित आहेत, मनुष्याने बनवलेल्या आहे ओके. आणि हात हा परमेश्वराने बनवलेला आहे. म्हणून याला ज्योतिष म्हणत नाही, ह्याला भविष्य म्हणत नाही, ह्याला म्हणतात हस्तरेषा वाचन, हात वाचणे आणि सोडून देणे, हँड रीडिंग. ओके. आता तुम्हाला एक कुंडलीचं उदाहरण देतो. माझा एक कायम प्रश्न असतो, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत जगातल्या कोणत्याच व्यक्तीने दिलेलं नाही. हा. कुंडली बनवायला 3 गोष्टी लागतात: जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान. या बरोबर. 3 गोष्टी असेल तर कुंडली बनते. आता मुंबईला एक 10 मजली हॉस्पिटल आहे. त्या 10 मजली हॉस्पिटलमध्ये एकाच तारखेला, एकाच वेळेस, एकाच ठिकाणी कमीत कमी 8-10 जणांचा जन्म होतो. बरोबर. मग 10 जणांच्या कुंडल्या सारख्या आल्या पाहिजे, 10 जणांचं भविष्य सारखं आलं पाहिजे, 10 जणांच्या नोकऱ्या सारख्या आल्या पाहिजे, 10 जणांचे व्यवसाय सारखे आले पाहिजे. येत नाही. हम्म. ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब जन्माला आले त्या दिवशी 5 जण जन्माला आले असतील, बरोबर. मग ते 5 जण पंतप्रधान व्हायला पाहिजे. किंवा ज्या दिवशी श्री मुकेश अंबानी साहेब जन्माला आले
त्या दिवशी 7 जण जन्माला आले असतील, मग ते 7 जण मुकेश अंबानी व्हायला पाहिजे? होत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला कोणी दिलेलं नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्कृष्ट पंचांग म्हणजे सोलापूरचं दाते पंचांग. दाते पंचांग घरी आणा आणि पहिले 3 पानं खालच्या ओळी वाचा. कालसर्पयोग, नारायण नागबळी, त्रिपेंडी ह्या पूजाच नाहीत. ह्या पूजाच नाहीत. आणि सगळ्या व्यक्ती त्याच पूजा करायला सांगतात. तर राशी किती? 12 आणि जगात जनता किती? 850 कोटी. म्हणजे समजा आपण मेष रास पकडली तर मेष राशीमध्ये व्यापारी आला, भिकारी आला, राजकारणी आला, किराणावाला आला, सोन्या चांदीवाला आला, ड्रायव्हर आला, भाजीवाला आला, रिक्षावाला आला, ट्रकवाला आला, डॉक्टर आला, वकील आला, चार्टर्ड अकाउंटंट आला, बिल्डर आला, सगळ्या टाईपची लोक आली. मग पेपरमध्ये येतं मेष रास तुमची पुढच्या महिन्यात वास्तू होणार आहे. अरे पण मेष राशीत भिकारी पण आहे ना, त्या भिकारीची काय वास्तू होणार? भिकारी तो भिकारीच, त्यांनी पण एका आईच्या पोटाला जन्म घेतलेला आहे, त्यालाही रास आहे. आलं लक्षात? आता हे झालं कुंडलीशास्त्र. आता आपण घेऊ वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हणजे काय? हवा ही पश्चिमेकडनं पूर्वेला वाहते. हवेतनं आपल्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळतो, ज्याच्यावर आपण जिवंत राहतो. म्हणून घराला खिडक्या पश्चिमेला पाहिजे, म्हणजे आपल्या घरात हवा खेळती राहते, ज्याच्यात आपल्याला प्राणवायून ऑक्सिजन मिळतो, ज्याच्यावर आपण जिवंत राहतो. ह्याला म्हणतात वास्तुशास्त्र. किंवा आपण घरामध्ये अन्न शिजवतो, अन्न शिजवल्यामुळे अनेक बारीक 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 जीवजंतू तयार होतात, जे आपल्याला घातक असतात. म्हणून घराचं किचन हे आग्नेयला पाहिजे. का? तर आग्नेयचा सूर्य प्रचंड तापतो, ऊर्जा देतो, कडक होतो. त्या तापल्यामुळं, त्या ऊर्जेमुळं ते बारीक बारीक जीवजंतू मरून जातात, नष्ट होतात, जे आपल्याला घातक असतात. याला म्हणतात वास्तुशास्त्र. तो कोळा लाव, ते दोरे लाव, तो हॅपी मॅन लाव, हे सगळं बोगस. अहो साहेब, पुण्यातला अख्खा लक्ष्मी रोड दक्षिणमुखी आहे. अहो कोणाचा गल्ला ईशान्येला, कोणाचा वायव्येला, कोणाचा नैऋत्येला, कोणाचा आग्नेयेला, कोण पूर्वेला, कोण पश्चिमेला, कोण दक्षिणेला, कोण उत्तरेला. अहो रोज पैशाच्या बॅगा घेऊन जातात घरी. मग कुठे गेलं वास्तुशास्त्र? किंवा पुण्यात आज अनेक गटारी वाहतात, नाले वाहतात, बरीच घाण वाहते. अशा गटारीवर, नाल्यावर अनेक देशी दारूची दुकानं आहेत, बिअर शॉप आहेत, रोजचं कलेक्शन लाख लाख रुपये. मग कुठे गेलं शास्त्र? वास्तुतज्ञ वास्तुशास्त्रवाले काय म्हणतात? गटारीवर नाल्यावर लक्ष्मी येत नाही. अहो तिथं लक्ष्मी लाख रुपयाचं, 1.5 लाख रुपयाचं पाणी भरते. मग कुठे गेलं वास्तुशास्त्र? किंवा अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. जुन्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात, महाराणा प्रतापांच्या काळात अनेक युद्ध झाले, हिंदू मुसलमान युद्ध झाले. हिंदूंनी काय केलं? जे मारले गेले तिथंच जाळले. मुसलमानांनी काय केलं? जे मारले गेले तिथंच गाडले. अहो साहेब, तुम्ही आम्ही जिथं राहतो ती स्मशानभूमी, मग कुठे गेलं वास्तुशास्त्र? पुणे हे इतिहासकालीन आहे. शनिवारवाडा, विश्रामवाडा, लाल महल, सिंहगड किल्ला, पुण्यात अनेक युद्ध झालेले आहेत. आज पुण्यातल्या कित्येक सीमा तुम्ही पहा, खोदकाम करताना हाडकं सापडतात, बिल्डर थांबत नाही, स्कीम ठोकून मोकळा होतो. हे झालं वास्तुशास्त्र. त्याच्यानंतर आपण घेऊ रत्नशास्त्र. रत्नशास्त्र म्हणजे काय? भारतामध्ये आंध्र प्रदेशात ताडपत्री आणि कडप्प्याला डोंगरांमध्ये कडाप्पा निघतो, जो आपण खिडक्यांना वापरतो. किंवा राजस्थानमध्ये डोंगरांमध्ये ग्रेनाइट आणि मार्बल निघतं, जे आपण किचन वॉटरला वापरतो. तसंच थायलंड, जर्मनी, अमेरिका, साऊथ आफ्रिका, इटली यांच्या डोंगरांमध्ये चमकीला दगड निघतो. आता माझा विषय म्हणून मी खास त्या थायलंडला, बँकॉकमध्ये जेम फॅक्टरी पाहायला गेलो. अशा डोंगरातून मोठा दगड काढतात, छोटा 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 करून असा छोटा दगड तयार करतात. अशा एका लाईनी 100 मुली बसलेल्या असतात. तिथं मुली जास्त काम करतात. प्रत्येक मुलीच्या समोर एवढं एवढं मशीन असतं. त्या मशीनमध्ये ती मुलगी दगड घालते, कुर 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 करून बारीक दगड तयार करते, खडा तयार करते, आकार देते, त्याला पैलू पाडते, त्याला पॉलिश करते. लाल निघाला माणिक, निळा निघाला नीलम, पिवळा निघाला पुष्कराज, पांढरा निघाला मोती. अहो साहेब, तो दगड आहे निर्जीव वस्तू, तो काय कल्याण करणार आपलं? दगड तो दगड, निर्जीव वस्तू. बरं, असं खड्यावाला म्हणतो की चांगले व्हायचे खडे मिळतात, तर वाईट व्हायचे पण खडे मिळाले पाहिजे. खरं आहे तर खोटं आहे, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे, नाण्याला 2 बाजू आहे, छाप आहे तर काट आहे. साहेब, माझी कॅपॅसिटी 5 लाखाची, मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार, तुम्ही मला 5 लाख रुपयाचे खडे आणून द्या. कसले? माझं वाटोळ झालं पाहिजे, मी भिकारी झालो पाहिजे, मी मूर्ख झालो पाहिजे आणि भिकाऱ्यासारखा रस्त्यावर फिरलो पाहिजे. असे 5 लाखाचे खडे आणून द्या आणि मला रजिस्टर एग्रीमेंट करून द्या. किती दिवसात माझं वाटोळ होईल, भिकारी होईल, मूर्ख होईल आणि भिकाऱ्यासारखा रस्त्यावर फिरेल. कोणीच देणार नाही. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, नको देऊ. चांगले व्हायचे होतं दे. तो 5 लाखाचे म्हणतो, मी 10 लाखाचे घ्यायला तयार आहे. किती दिवसात किती करोड मिळतील ह्याचे अग्रीमेंट करून दे, तेही देणार नाही. मग कुठे गेलं तुझं शास्त्र? सगळ्यात महत्वाचं साहेब, खडेवाला खडे का विकतो?
स्वतःच्या हाताच्या 10 बोटात, पायाच्या 10 बोटात, गळ्यात खडे घालून खरबोपती का होत नाही? तो खडे विकून खरबोपती होतो, खडे घालून खरबोपती होत नाही. मला कोणाच्या शास्त्राला नाव ठेवायचं नाहीये, पण जी आज काय फसवणूक चालली ती थांबली पाहिजे. ह्याच्याकरता मी हे गोष्टी सांगतोय. आणि हे परमेश्वराने दिलेलं गॉडमेड सायन्स आहे. म्हणून ते फक्त वाचायचं आणि रेडी करायचं आणि सोडून द्यायचं. याला म्हणून हँड रीडिंग म्हणतात. ओके तर माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की हे गॉडमेड सायन्स आहे, ओके ओके गॉडमेड शास्त्र आहे, ओके. परमेश्वराने दिलेलं शास्त्र आहे. ठीक आहे. सो आता मला वाटतं लोकांना जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखवूयात दाखवू. की एक्झॅक्टली हातावरच्या प्रत्येक रेषेचं महत्व काय. ओके चालेल. करू सुरू. तर ज्या भगवंताने, ज्या विधात्याने, ज्या परमेश्वराने ही पृथ्वी आणि ही सृष्टी निर्माण केली, हा. ह्या पृथ्वीवर 84 लाख जीव जंतू प्राणी मात्र जन्माला घातले. हा. त्यात एकमेव मनुष्य प्राणी असा जन्माला घातला आणि त्याला 2 गोष्टी जास्त दिल्या, एक मन आणि दुसरं बुद्धी. ओके जो मनाचा आणि बुद्धीचा वापर करतो तो मनुष्य प्राणी, आणि जो वापर नाही करत तो जनावर प्राणी. ओके ओके ह्यांना काही समजत नाही. दिवस रात्र, अंधार उजेड, अमावस्या पौर्णिमा काही समजत नाही. खाणे पिणे आणि झोपणे ह्याच्या व्यतिरिक्त काही समजत नाही. परंतु 84 लाख जीवजंतू प्राणी मात्रामध्ये एकमेव मनुष्याला मन आणि बुद्धी मिळाल्यामुळे मनुष्य चंद्रावर पण जाऊन पोहोचला आणि समुद्राचा तळ पण त्यांनी शोधून काढला. आपण एक छोटासा मोबाईल घेतो, त्या छोट्याशा मोबाईलमध्ये छोटासा सिम कार्ड टाकतो, 15-16 बटन दाबतो आणि विदिन 10 सेकंदात अमेरिकेला व्हिडिओ कॉलिंग करतो. नॉट अ जोक. 15-20 हजार किलोमीटर लांब ते अमेरिका, आपण 10 सेकंदात तिथले ऑडिओ व्हिडिओ पाहू शकतो. हे फक्त आणि फक्त मनुष्याला मन आणि बुद्धी मिळाल्यामुळे जमलं, बाकी कोणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. करेक्ट. तर गाय फक्त चारा खाते, मांस कधी खाणार नाही. वाघ फक्त मांस खातो, चारा कधी खाणार नाही. मनुष्य चाराही खातो, घासही खातो, मांसही खातो. मनुष्याला कुठलंच कसलंच बंधन नाही. त्याला जे वाटेल ते तो करत सुटलाय. प्रत्येक प्राणी हा बंधनात आहे, पण मनुष्य प्राणी कोणाच्याही बंधनात नाही. तर आपल्या हातामध्ये 7च ग्रह आहेत. 9 ग्रह नाही आणि 12 ग्रह नाही, हे सगळं चुकीचं आहे. ओके हे राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे ग्रह नाही, हे काल्पनिक बिंदू आहेत. ग्रह 7च. त्याचं उत्तर असं आहे, 7 वार आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, वार 7. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, सप्तरंग. त्या 7 रंगामध्ये जगातले सगळे रंग आहेत. त्या रंगाऱ्याला ते रंग मिसळत आले पाहिजे, तो कोणताही रंग तयार करू शकतो. सप्तसूर आहे, सारे गम पद निसा. त्या 7 सुरांमध्ये जगातले सगळे आवाज आहेत. त्या वाजंत्री वाजवणाऱ्याला ते यंत्र वाजवता आलं पाहिजे, तो कोणताही आवाज निर्माण करू शकतो. तसंच आपल्या हातामध्ये 7च ग्रह आहेत. त्या 7 ग्रहांची माहिती त्या ज्योतिषाला किंवा त्या व्यक्तीला पाहिजे. त्या 7 ग्रहांची माहिती समजून सांगतो. मन लावून ऐका, नाही समजलं लगेच विचारा, मी तुम्हाला तिथंच लगेच क्लिअर करेल. ठीक आहे. सो तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलंय सगळं. जसं तुम्ही आता म्हणताय की हस्तशास्त्र हे देवाने निर्मित केलेलं आहे आणि सगळ्या शास्त्रांच्या अगोदरचं शास्त्र आहे आणि गुप्तशास्त्र आहे. येस करेक्ट. गुप्तशास्त्र आहे. सो आता मला वाटतं लोकांना जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखवूयात की एक्झॅक्टली हातावरच्या प्रत्येक रेषेचं महत्व काय. ओके. तर पहिला ग्रह आहे गुरुचा. गुरु म्हणजे परमार्थ. देणे. ह्या ग्रहाचा जन्म झाला लोकांचं कल्याण करण्याकरता, समाजसेवा करण्याकरता. ओके. ह्या जगात सर्व लोक सुख, शांती, समाधानात राहावे, आनंदात राहावे, सर्वांना पैसा मिळावा असा 24 तास 365 दिवस विचार करणारा गुरुचा ग्रह. फक्त देत राहणे, देत राहणे, देत राहणे, वाटत राहणे. सकाळी लाख रुपये दिले, संध्याकाळी विचारलं काय शिल्लक आहे बाबा, सगळं वाटून मोकळा. तर गुरु म्हणजे परमार्थ, लोकांचं कल्याण करणे आणि समाजसेवा करणे. हा गुरुचा पर्वत आणि हे गुरुचं बोट. त्याच्यानंतर शनीचा ग्रह. शनी म्हणजे स्वार्थ, घेणे आणि पैसा. ओके. तुझं ते माझं आणि माझं ते माझं असा 24 तास पैसा पैसा करणारा शनीचा ग्रह. ह्याला द्यायचं माहिती, ह्याला घ्यायचं माहिती, ह्याला वाटायचं माहिती, ह्याला लुटायचं माहिती. 24 तास परमार्थ, 24 तास स्वार्थ, 24 तास फक्त लोकांचा विचार, 24 तास फक्त स्वतःचा विचार. हा शनीचा पर्वत आणि शनीचं बोट. ओके. त्याच्यानंतर
सूर्य. सूर्य म्हणजे ज्ञान आणि फेम. फेम म्हणजे प्रसिद्धी. ओके. तुमचा ज्ञानाचा प्रकाश किती पडतो हे सूर्यावरनं कळतं आणि तुमची प्रसिद्धी किती आहे ही सूर्यावरनं कळते. आपण काय म्हणतो 33 कोटी देव आहेत. सगळे देव चित्रात, फोटोत आणि मूर्तीत बसलेले आहेत. हं. आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देणारे कोणते कोणते देव आहेत बोला. तर आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देणारे फक्त दोनच देव आहेत. एक सूर्यदेव आणि दुसरे चंद्रदेव. बाकी ओके. कोणतेही देव दर्शन देत नाही. सगळे चित्रात, फोटोत आणि मूर्तीत बसलेले आहेत. हं. त्यातही सूर्यदेव का महत्वाचे. सूर्य उगवल्यामुळे अंधकार नष्ट होतो, प्रकाश पडतो. सूर्याच्या ऊर्जेमुळे झाडं जिवंत आहेत. त्या झाडांमधून ऑक्सिजन मिळतो. त्या ऑक्सिजनवर तुम्ही आम्ही 84 लाख जीवजंतू प्राणी मात्र जिवंत आहोत. सूर्य जर बुडाला, नष्ट झाला तर सगळी पृथ्वी काळोख होऊन जाईल, अंधार होऊन जाईल, कोणी जिवंत राहणार नाही. हं. म्हणून सूर्य अतिशय महत्वाचा ग्रह. मग हिंदू म्हणू शकत नाही सूर्य माझा आणि मुसलमान म्हणू शकत नाही चंद्र माझा. हं. हिंदूला सुद्धा चंद्राचे दर्शन घ्यावे लागतात आणि मुसलमानाला सुद्धा सूर्याचे दर्शन घ्यावे लागतात. हं. आणि जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी सूर्यदेवाला ओळखत नाही. हं. म्हणून सूर्यावरून तुमची प्रसिद्धी किती आहे ती कळते. ओके. नद्या वाहतात. नदी असं नाही म्हणत तू चोर आहे तू पाणी पिऊ नको. नद्या सगळ्यांकरता, धरती आकाश पृथ्वी सगळ्यांकरता, तसं सूर्य आणि चंद्र सगळ्यांकरता. ओके. हा सूर्याचा पर्वत आणि हे सूर्याचं बोट. ओके. त्याच्यानंतर बुध. बुध म्हणजे व्यापार, नोकरी, हे झालं क्षेत्र. हं. पण अर्थ खरा डेव्हलपमेंट. ओके. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात किती प्रगती करू शकता, डेव्हलपमेंट करू शकता हे बुधावरून कळतं. छोट्या व्यापाऱ्याला वाटतं मोठा व्यापार व्हावा, छोट्या दुकानदाराला वाटतं मोठं दुकान व्हावं, छोट्या नोकरदाराला वाटतं मोठी नोकरी मिळावी, छोट्या इंडस्ट्रीवाल्याला वाटतं मोठी इंडस्ट्री व्हावी, छोट्या दरोडेखोराला पण वाटतं मोठा दरोडेखोर व्हावा. प्रत्येकात क्षेत्र आहे. हां. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती प्रगती करू शकता, डेव्हलपमेंट करू शकता हे बुधावरून कळतं. हा ओके. बुधाचा पर्वत आणि हे बुधाचं बोट. ओके. त्याच्यानंतर मंगळ. मंगळ हा पोलीस मिनिस्ट्रीचा ग्रह आहे. ह्याला झुकणे, वाकणे, भिणे, घाबरणे माहित नाही. ओके. पहिले दोन थोबाडीत दिल ठेवून मग विचारलं तू काय केलं. पण पहिले थोबाडीत मारून मोकळा कडक जैसे को तैसा, टीट फॉट टॅट, जशास तसे वागणार मंगळ सगळं. तू चांगला मी चांगला, तू वाईट मी वाईट, तू बदमाश मी बदमाश, तू हरामखोर तर मी पण हरामखोर, असा वागणारा मंगळाचा ग्रह. ओके. कडक जैसे को तैसा, टीट फॉट टॅट, जशास तसे वागणारा मंगळाचा ग्रह. हं. ह्या ज्या दोन रेषा आडव्या हा पूर्ण मंगळाचा पट्टा मधला. ओके. ह्या ज्या दोन रेषा आडव्या हा पूर्ण मंगळाचा पट्टा. त्याच्यानंतर चंद्र. चंद्र म्हणजे प्लॅनिंग. तुमचं प्लॅनिंग कसं आहे, तुमच्या कल्पना कशा आहेत हे चंद्रावरून करतं. आपण पहिले प्लॅनिंग करतो, कल्पना करतो, मग आचरणात आणतो, मग त्या व्यवसायात किंवा त्या नोकरीमध्ये डेव्हलपमेंटच्या मार्गाला प्रस्थान करतो. हं. पण प्रस्थान करण्याअगोदर आपण पहिले प्लॅनिंग करतो. तर तुमचं प्लॅनिंग कसं आहे, तुमच्या कल्पना कशा आहेत हे चंद्रावरून करतो. चंद्र म्हणजे प्लॅनिंग. ओके. हा चंद्राचा पर्वत. ओके. आणि शेवटचा ग्रह शुक्र. शुक्र म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेम कसं करता हे शुक्रवारनं करतं. दोन व्यक्ती जवळ येतात, आपसामध्ये प्रेम करतात, आपण त्याला म्हणतो गॉड. त्याच दोन व्यक्ती जवळ येतात, आपसामध्ये भांडण करतात, गॉडच्या उलट डॉग. ओके. आत्ताच्या कलियुगामध्ये 99.99% लोकांना प्रेम करता येत नाही. हं. आईशी भांडल, बापाशी भांडल, नवऱ्याशी भांडल, बायकोशी भांडल, मित्र, नातेवाईक, आपतेष्ट सगळे भांडणं भांडणं भांडण. फक्त मतलब आणि स्वार्थापुरतं मनुष्य प्रेम करतो. कलियुगात प्रेम राहिलेलं नाही. कलियुगात सगळं वाटोळ. हं. तर तुम्ही प्रेम कसं करता हे शुक्रवारनं करतं. ओके. त्याच्यानंतर ह्या कलियुगाला पंचम आरा म्हणतात. हां. पंचम आरा. हं. हा पंचम आरा जो आहे हा सुखम दुःखमचा आरा आहे. जगामध्ये प्रत्येकाला सुख आहे आणि प्रत्येकाला दुःख आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याला 100% सुख आहे, शोधूनही सापडणार नाही. असं भिकाऱ्याला पण सुख आहे. खायला मिळालं सुखी, नाही मिळालं दुःखी. इतक्या मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक, इंडस्ट्रीचे मालक पैशाने प्रचंड सुखी, हां. परंतु मनाने प्रचंड दुःखी. का? त्यांच्या मुलांना आजार, डायबिटीस आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, कॅलेस्ट्रॉल आहे, अस्थमा आहे, दमा आहे, दुनियाचे आजार. म्हणजे इतक्या मोठ्या कंपन्या सांभाळणारे पुढे वारसदार योग्य नाही म्हणून मनाने प्रचंड दुःखी. सुखम दुःखम. प्रत्येकाला सुख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर जे ब्रह्मचर्य आहेत, हां. ज्यांना खायला प्यायला फुकट मिळतं, राहायला फुकट मिळतं, फिरायला फुकट मिळतं, कपडा लत्ता फुकट मिळतो, बायका पोरं सांभाळायची नाही, संसार चालवायचा नाही, तेही दुःखी. असे माझ्याकडे बरेच लोक येऊन गेले की ज्यांना सगळं फुकट आहे तरी ते डिप्रेशनमध्ये आहेत. ओके. असे लोक माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. त्याचं मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं. त्यानंतर तुमची लाईफस्टाईल कशी ती शुक्रवारनं कळते. ओके. झोपडपट्टीतला एखादा मुलगा सुद्धा 1000-1200 रुपयाचा शर्ट घालतो, 800-900 रुपयाचा बूट घालतो, टकाटक राहतो.
राहतो झोपडपट्टीत पण टकाटक राहतो. तर तुमची लाईफस्टाईल कशी आहे ते तुमचं शुक्रवारनं करतं. ओके. त्याच्यानंतर तुमची बाई, बाटली, व्यसन, पत्ते, जुगार, स्मगलिंग, 2 नंबरचे दारूचे धंदे, क्लब, अड्डे शुक्रवारनं करतं. शुक्र बिघडला तो मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाही. ओके. अनेक थोर संत व्याख्यान देतात. मनुष्य मोबाईल फेकून देईल, कान लावून टक लावून व्याख्यान ऐकल. इतकं सुंदर आणि अप्रतिम व्याख्यान देतात. परंतु शुक्र बिघडला, बायकांचा नाद लागला, आज जाऊन बसले. शुक्र हा अतिशय विचित्र ग्रह आहे. ओके. आता मी तुम्हाला 7 ग्रहांची माहिती सांगितली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. या 4 रेषांची ओळख करून देतो. ही तुमची मानाची रेष. मन म्हणजे स्वभाव, हां. दिल, दिमाग म्हणजे बुद्धी, ही भाग्य, ही भाग्य आणि ही आयुष्य. ओके. ही मन, ही बुद्धी, ही भाग्य आणि आयुष्य. ओके. आता मला काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हं. ही मनाची रेष तुमची इथून निघाली, राईट. हं. आणि जर गुरुकडे गेली हं. तर तुम्ही मनाने कसे असताल? ओके. हां. परमार्थ करणारे, लोकांचा विचार करणारे, ओके. लोकांचा विचार करणारे, चांगली भावना असणारी. शनीकडे गेली तर स्वार्थी, बरोबर. दोघांच्या मधोमध गेली तर स्वार्थ परमार्थ दोन्ही. दोन्ही मिळून. आणि खाली गेली मंगळाकडं तर जशास तसे, जैसे को तैसा, टीट पॉट जशास तसे ओके. वागणार मंगळाची रेष, राईट. आता ह्या रेषेला फक्त एक प्रश्न आहे मला हा, विचारा. ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, हं. की आता हे जे तुम्ही सांगितलं की हं. कुठल्या दिशेला गेल्यानंतर ना आपण ठरवायचं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. हं. तसं हा जो हात आहे महिलांचा आणि पुरुषांचा हा सेम असतो का वेगळा असतो? नाही, महिलांचा डावा हात पाहिला जातो ओके. आणि पुरुषांचा उजवा हात पाहिला जातो. ओके. हं. ओके. ओके. त्याचं कारण मी सांगतो. हं. महिलांच्या डाव्या हातावरनं प्रेडिक्शन ॲक्युरेट आलेले आहेत, त्यामुळे महिलांचा डावा हात पाहिला जातो. ओके. आणि पुरुषांच्या उजव्या हातावरून प्रेडिक्शन ॲक्युरेट आलेले आहेत म्हणून पुरुषांचा उजवा हात पाहिला जातो. ओके. 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 अर्थात आता सर पुढे एक्सप्लेन करतायत. तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला तुमचा डावा हात बघायचा आहे. पुरुष असाल तर तुम्हाला तुमचा उजवा हात बघायचा आहे. राईट. सो तुम्ही हे टॅली करा. आपल्या हातातल्या रेषा कुठे जात आहेत. स्किप करू नका, पुढे जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. येस. आता ह्या रेषेला जर अशा रेषा असतील, हां. अशा बाहेर गेलेल्या असतील, हं. तुम्ही आयुष्यात किती चांगली काम करा तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार. ओके. शाळा बांधा, स्कूल बांधा, कॉलेज बांधा, मंदिर बांधा, देऊळ बांधा, टेम्पल बांधा, धर्मशाळा बांधा, अनाथाश्रम बांधा, वृद्धाश्रम बांधा, मठ बांधा, किती चांगली काम करा हं. तरीही लोक तुम्हाला नाव ठेवणार. ओके. अशा आत गेल्या असतील, किती पण घाणेरडे कामं करा, चोऱ्या करा, माऱ्या करा, दरोडे घाला, बलात्कार करा, 2 नंबरचे दारूचे धंदे करा, क्लब चालवा, अड्डे चालवा, स्मगलिंग करा, किती पण घाणेरडे कामं करा हं. तरीही लोक तुम्हाला चांगलं म्हणणार. ओके. आज समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की जे 2 नंबरचे उलटे पालटे धंदे करून सुद्धा लोक त्यांना चांगलं म्हणतात. हं. लोक त्यांचे बोर्ड लावतात, माझे आधारस्तंभ, माझे हां. हितचिंतक, माझे मार्गदर्शक, माझे प्रेरणास्थान, यांचे मला आशीर्वाद. अरे काय काय लिहितात. अरे तो दुनियाचे घाणेरडे कामं करतोय तरी तुम्हाला त्याचं कौतुक असतं. अशा रेषा त्यांच्या हातात असतातच असतात. ओके. डबल असेल, इमोशनल असते, भावनिक असते. कधी कोणाचं दुःख त्याला देखवत नाही, लगेच डोळ्यातनं टपकन पाणी येतं. ओके. टीव्हीमध्ये पिक्चर पाहतोय, थिएटरमध्ये पिक्चर पाहतोय, एखादा दुःखद प्रसंग दिसला हं. लगेच डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला सुरुवात होते. हां. आणि अशा अखंड प्लेन असेल, अखंड प्लेन असेल, अखंड प्लेन असेल, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्या स्वभावाचा अंदाज कधीच कोणाला येत नाही. तो कोणत्या क्षणाला काय निर्णय घेईल हे सांगता येणार नाही. जसं भगवान श्रीकृष्णाला शेवटपर्यंत कोणी ओळखू शकणार नाही, स्वर्गीय इंदिरा गांधीला शेवटपर्यंत कोणी ओळखू शकणार नाही. संसदेत निर्णय घ्यायचा, एक प्रॅक्टिकलमध्ये गरज पडली, भलताच निर्णय घ्यायचा, सगळे भांबावून जायचे, चक्रावून जायचे. अरे या बाईनी काय निर्णय घेतला होता, आता ही बाई काय निर्णय, कोणत्या क्षणाला काय निर्णय घेईल हे सांगता येणार नाही. ओके. अशी अखंड असेल तर ह्याला म्हणतात देवाचा, हां. ह्याला म्हणतात मानवाचा, ह्याला म्हणतात दानवाचा आणि ह्याला म्हणतात भगवान श्रीकृष्णाचा. ओके. भगवान श्रीकृष्ण कसे होते, तशा तसे हं. देव, मानव, दानव आणि भगवान श्रीकृष्ण, हं. जैसे को तैसा. ही झाली मनाची रेष. आता आपण घेऊ बुद्धी. हं. बुद्धीची रेष तुमची सरळच पाहिजे, तर तुमची बुद्धी अतिशय शार्प, ओके. वेडी वाकडी असेल, तुटलेली असेल, झिकझॅक असेल, डॉट डॉट असेल, अशा रेषा ज्यांच्या हातात असतात हं. अशी व्यक्ती सगळं समजलं म्हणते हं. पण काही समजलेलं नसतं. परंतु अशा रेषा ज्यांच्या हातात असतात
त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं, पर्याय नाही. तर ओके. बुद्धीची रेष तुमची सरळच पाहिजे, तर तुमची बुद्धी अतिशय शार्प. आता बुद्धीची रेष इथून निघाली आणि इथंच थांबली. हं. अर्धी रेष तो बुद्धीने अर्धवट, डोक्याने अर्धवट मूर्ख माणूस. इथून निघाली आणि सूर्यपर्वताच्या खाली थांबली. एकदम प्रॅक्टिकल. आगळ पगळ बोलणार नाही, आगळ पगळ करणार नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलल, जेवढं गरजेचं तेवढं करेल. एकदम प्रॅक्टिकल. हाताबाहेर गेली, अतिबुद्धी म्हणून वाया जातो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये फेल होतो. खाली चंद्राकडे गेली, नुसत्या कल्पना करतो. अमेरिकेला जाईल, लंडनला जाईल, जपानला जाईल, दुबईला जाईल, मलेशियाला जाईल, हाँगकाँगला जाईल. दिवसातून 10 वेळा तो अमेरिकेला जाऊन येतो, त्याचं एअरपोर्टला जाणं होत नाही. 24 तास कल्पना आणि प्लॅनिंग करतो. थोडीशी वर गेली मंगळाकडं, हट्टी असतो. त्याचा हट्ट पुरा झाल्याशिवाय तो गप्प बसत नाही. अजून थोडी पुढे गेली असेल, आक्रमक असतो, शॉर्ट टेम्पर असतो. आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको कोणाचा विचार करत नाही, फटकन गरम होऊन मोकळा होतो. आणि अजून थोडी पुढे गेली असेल तर क्रूर असतो, क्रिमिनल माइंडचा असतो. अशी रेषा ज्या व्यक्तीच्या हातात असते, अशा व्यक्तीकडनं त्याच्या उभ्या आयुष्यात कोणाचा आणि कोणाचा मर्डर झाल्याशिवाय राहत नाही. मग बुद्धीने तुम्ही अर्धवट आहात का, प्रॅक्टिकल आहात का, काल्पनिक आहात का, ओव्हर कॉन्फिडन्स वाले आहात, हट्टी आहात का, आक्रमक आहात का, क्रूर आहात, कळायला वेळ लागणार नाही. ही झाली बुद्धी. आता आपण घेऊ आयुष्य रेषा. आयुष्य रेषेला जर अशा आत रेषा जर गेल्या असतील त्याला पोटाचे विकार होतात, पेट की बिमारी आहे. ओके. बाहेर गेल्या असतील पाठीचे विकार, पाठण दुखणे, भरून येणे, अवघडून येणे, मानेपासून कमरेपर्यंत, खांद्यापासून कमरेपर्यंत पाठण, बॅक पेनचा त्रास होतो माकड डबल असल छातीचे विकार, छाती दुखणे, बरगाडा दुखणे, कफ होणे, निमोनिया होणे, स्त्रियांचे स्तन दुखणे, असे आजार त्या व्यक्तीला होतातच होतात. ओके. असं चिन्ह असल दीर्घकाळ टिकणारा आजार होतो. आजार सुरू होतो, प्रचंड वाढतो, कमी होतो. त्यालाही समजत नाही आजार कसा सुरू झाला, आजार कसा वाढला आणि आजार कसा कमी झाला. डॉक्टरला सुद्धा समजत नाही याचा आजार कसा सुरू झाला, याचा आजार कसा वाढला आणि याचा आजार कसा कमी झाला. ओके. आणि अशी सर्पासारखी रेष असेल, अशी रेषा ज्या व्यक्तीच्या हातात असते, जगातल्या कोणत्या डॉक्टरचं निदान होत नाही. त्याला वेदना चालू होतात, तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला गोळ्या, इंजेक्शन, औषध देतो, सलाईन लावतो, आयसीयू टाकतो, व्हेंटिलेटर टाकतो, सगळे इलाज करतो, पण निदान काही होत नाही, वेदना चालूच असतात. आणि ह्याच रेषेला अशी आतून येऊन एक रेषा चिकटली की त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. ओके. असं मृत्यूचं चिन्ह असून सुद्धा मृत्यू होत नाही. जर आतमध्ये प्रोटेक्शन लाईन चांगली असेल तर मृत्यू होत नाही. ओके. परंतु इथं त्याला मोठा आजार झाल्याशिवाय राहत नाही. आणि हीच प्रोटेक्शन लाईन जर कमी असेल, शॉर्ट असेल, तर मृत्यू 100% इथं निश्चित. जर शॉर्ट असेल तर. ही झाली आयुष्य रेषा. आता आपण घेऊ भाग्यरेषा. आता मन लावून ऐका, नाही समजलं लगेच विचारा. तर भाग्यरेषा म्हणजे काय? ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे तो भाग्यवंत. भाग्यरेषा ही तुमची सरळच पाहिजे, तर तुमच्या आयुष्याचा प्रवास जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कायम सुखाचा होणार, कधीच दुःखाचा होणार नाही. वाकडी असल, वेडी वाकडी असल, तुटलेली असल, झिगझॅग असल, डॉट डॉट असल, आडव्या रेषा असतील, सुरुवातीला नो एंट्री बोर्ड असेल, अशा रेषा ज्यांच्या हातात असतात अशा व्यक्तीचा प्रवास जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कायम दुःखाचा होतो, कधीही सुखाचा होत नाही. ओके. तर भाग्यरेषा तुमची सरळच पाहिजे. आता हे मनगट आहे, हे मनगट आहे. ह्या मनगटापासून भाग्यरेषा, या मनगटापासून भाग्यरेषा निघाली आणि शनीकडे गेली. हे मनगट आहे, ह्या मनगटापासून भाग्यरेषा आणि शनीकडे गेली. हा कष्ट करत 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 मोठा होतो, पण होतो. ओके. हा खड्डा आहे, हा खड्डा आहे. त्या खड्ड्यातून निघाली शनीकडे गेली. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला बैलासारखं काम करावं लागतं, हमारी काम करावं लागतं. ओके. आपल्यापेक्षा प्रचंड कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतो, 13 14 तास काम करतो हमाल, पण 800-900 रुपयाच्यावर काय पैसे कमवत नाही. स्वतःची घर खर्ची पण बिचारा चालू शकत नाही. असं का? तर खड्ड्यात पडलेला माणूस लवकर खड्ड्याच्या बाहेर येत नाही, तसं त्याच्या आयुष्याचा प्रवास हा खड्ड्यातून चालू होतो. म्हणून जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला बैलासारखं काम करावं लागतं, हमाली काम करावं लागतं. ओके. आतून निघाली आणि येऊन मिळाली. आई वडिलांच्या पुण्यामुळे मोठा होतो. आई वडिलांची बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, इस्टेट, सोनं चांदी, शेती त्याला मिळतच मिळतं. असं का? तुम्हाला जन्म कोण दिला? तुमच्या आई वडिलांनी. ही तुमच्या आई वडिलांची रेष, ही तुमच्या आई वडिलांची रेष. त्यांच्या पोटातून निघाली, तुमच्या भाग्याला येऊन मिळाली. म्हणून आई वडिलांची बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, इस्टेट, सोनं चांदी, शेती त्याला मिळतच मिळतं. इथून निघाली आणि गुरुकडे गेली. हा चांगला मार्ग पत्करतो, चांगल्या मार्गाने मोठा होतो. तिथून निघाली शनीकडे गेली, पैशाला पैसा लावतो, मोठा होतो. तिथून निघाली सूर्याकडे गेली, सूर्य म्हणजे ज्ञान,
ज्ञानामुळे मोठा होतो. जसं आय टी कंपनीतले मुलं वयाच्या 23, 24, 25 मध्ये आय टी पूर्ण झालं, लगेच लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5-5 लाख रुपये महिना पगार चालतो. तसं सूर्य म्हणजे ज्ञानामुळे मोठा होतो. ओके. तिथून निघाले आणि बुधाकडे गेले. उचापत्ती करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे मोठा होतो. जो ओके. मनुष्य उचापत्ती करतो तोच मनुष्य मोठा होतो. जो घरात गप्प बसून राहतो तो कधीच मोठा होत नाही. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. पानटपरीवाला आहे, काय विकतो? पान, बिड्या, तंबाखू, सिगरेट, काड्यापेट्या विकतो. म्हणजे किती? 500, 700, 800, 900 रुपये कमवतो ना आपला घर खर्च चालतो. पण बसल्या बसल्या त्याला एक किडा असतो. ह्याचा फ्लॅट त्याला भाड्याने दे, त्याचं दुकान त्याला भाड्याने दे, त्याचं ऑफिस त्याला भाड्याने दे, त्याचा प्लॉट विक, त्याचं ऑफिस विक, त्याचं दुकान विक, त्याचा फ्लॅट विक. लाखो रुपये कमिशन कमवतो आणि करोडपती होतो. उच्चापत्ती करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे मोठा होतो. ओके. तिथून निघाली आणि ह्या खड्ड्यात जाऊन पडली. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचे सगळे अंदाज, प्लॅनिंग, कल्पना सगळ्या चुकत जातात आणि तो कायम अपयशी राहतो, कधीच यशस्वी होत नाही आणि शेवटी तो मरून जातो. ओके. त्याचं एक उदाहरण म्हणजे इराक या देशाचा राष्ट्रपती सद्दाम हुसेन, ज्यांनी काय प्लॅन केलता? मी अमेरिकेला संपवून टाकल, बर्बाद करून टाकल, नष्ट करून टाकल, उद्ध्वस्त करून टाकल. सगळे अंदाज, प्लॅनिंग, कल्पना सगळ्या चुकत गेल्या. शेवटी त्याला फाशी शिक्षा आली आणि शेवटी तो मरून गेला. का? तर खड्ड्यात जाऊन पडला. ओके. तिथून निघाली आणि इथंच थांबली. हम्म. पुढे भाग्यरेषाच नाही. हा. समजा ह्या व्यक्तीचं वय 70 आहे, हा. ह्याला वयाच्या 35 पर्यंतच पैसे मिळणार, ओके. नंतर बंद होऊन जाणार. इथं भाग्यरेषा नाही, इथं भाग्यरेषा नाही, इथं भाग्यरेषा आहे. हा निम्म्या वयानंतर पैसे कमवायला सुरुवात करतो. इथं भाग्यरेषा नाही, इथं भाग्यरेषा नाही, इथं भाग्यरेषा आहे. हा म्हातारपणी पैसे कमवायला सुरुवात करतो. ओके. भाग्यरेषा इथून निघाली, इथंच थांबली आणि इथून नवीन निघाली. ह्याच्या आयुष्यात परिवर्तन होतं. कपड्याचं असेल तर किराणाचं असेल तर सोन्याचं कर, नोकरी बदलल, तालुका बदलल, जिल्हा बदलल, स्टेट बदलल, देश बदलल. नवीन भाग्यरेषा, सगळ्या गोष्टी नवीन चालतात. गाडी, घोडा, बंगला, टोटल चेंज. ओके. परिवर्तन. भाग्यरेषा इथून निघाली आणि बुद्धीच्या रेषेला स्पर्श करून जाऊन जमली. हा बुद्धीने पैसा कमवतो. भाग्यरेषा इथून निघाली, बुद्धीच्या रेषेला स्पर्श करून मनाच्या रेषेला स्पर्श करून जाऊन जमली. बुद्धीने पैसा कमवतो, मनातल्या इच्छा पूर्ण करतो. ओके. भाग्यरेषा इथून निघाली, बुद्धीच्या रेषेला स्पर्श करून मनाच्या रेषेला स्पर्श करून जर पुढे गेली, बुद्धीने पैसा कमवतो, मनातल्या इच्छा पूर्ण करतो आणि मनातल्या इच्छेपेक्षा त्याला जास्त पैसे मिळतात. समजा टार्गेट 100 कोटीचं आहे, त्याला 125 कोटी मिळाल्याशिवाय राहणार नाही जर पुढे गेली तर. ओके. आपल्या हातातल्या उभ्या रेषा आपल्याला उभं करतात, आडव्या रेषा आडवं करतात. इतकं सिंपल भविष्य. उभ्या म्हणजे उभ्याच पाहिजे, वाकड्या नाही. लंगडा माणूस किती वर्ष टिकतो? लंगडा तो लंगडाच. अशा ठिकाणी माणसाच्या हातात आडवी रेष आली तिथं मनुष्य उद्ध्वस्त होतो. बंगल्यातला माणूस सुद्धा रस्त्यावरून भिकारी होतो. ओके. मोठी असेल तर मोठं नुकसान, छोटी असेल तर छोटं नुकसान, अजून छोटी असेल तर अजून छोटं नुकसान आणि अजून छोटी असेल तर अजून छोटं नुकसान. आणि हीच भाग्यरेषा इथं जाऊन जर पडली, हा म्हातारपणी सगळं बर्बाद करतो, नष्ट करतो, सगळ्यांना रस्त्यावर आणतो, भिकारी करतो आणि शेवटी मरून जातो. उभ्या रेषा उभं करतात, आडव्या रेषा आडवं करतात. इतकं सिंपल भविष्य. ओके. आता शेवटचं आणि अतिशय महत्वाचं, मनुष्य मोठा का होतो, श्रीमंत का होतो, त्याला करोडो अरबो खरबो रुपयाची लॉटरी का लागते? ज्या व्यक्तीच्या हातात आयुष्य रेषेला आतून येऊन एक रेषा जर टच करत असेल, हातामध्ये मत्स्य चिन्ह असेल, मासा, फिश, ओके. हातामध्ये मंदिर चिन्ह असेल, देऊळ, टेम्पल, हातामध्ये पद्मचिन्ह असेल, स्टार, हेडलाईनवर ट्रँगल असेल, त्रिकोण, ओके. किंवा सूर्यपर्वतावर 2 समांतर रेषा असतील, अशी व्यक्ती अचानक गर्भ श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्या हातात भाग्यरेषा असो किंवा नसो, 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 चिन्हातलं एक चिन्ह असेल तो कुठे निघून जातो, आणि 2 असेल तर प्रचंड मोठा होतो आणि 3 असेल तर अगणित मोठा होतो. ओके. आता मी हस्तरेषेवर जे तुम्हाला समजून सांगायचं होतं ते सगळं समजून सांगितलेलं आहे. ओके. आता काही लोकांचा प्रश्न असा असतो की हस्तरेषा बदलतात का? तर हस्तरेषा कधीच बदलत नाही. त्याचं उत्तर देतो. हस्तरेषा जर बदलल्या असत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यांनी तुमचं इम्प्रेशनच घेतलेलं असते. समजा आता तुमचं आधार कार्ड हरवलं, तुमच्याकडे आधार कार्डचा नंबर नाही, मग तुम्हाला आधार कार्डच्या ऑफिसला जावं लागतं. मग तो अधिकारी काय सांगतो? ठेवा तुमचा हात. आता अंगठा बंद झालाय, इम्प्रेशन पूर्ण घेतात. तुमचा हात ठेवल्यावर, इम्प्रेशन घेतल्यावर फक्त तुमची माहिती येते. म्हणजे जगात एकसारखा हात कोणाचा नाही. बरोबर. जर हाताच्या रेषा बदलल्या तर तुमची माहिती येणार नाही. जसं तुम्ही आता ते चिन्ह सांगितले की हातावरती स्टार किंवा माशासारखं चिन्ह असेल, मंदिर चिन्ह, पद्मचिन्ह, ट्रँगल आणि 2 समांतर, तो व्यक्ती कधीही श्रीमंत किंवा कधीही कोणत्याही वयात कधी श्रीमंत होऊ शकतो. बरोबर. पण मग ही चिन्ह अस्पष्ट असतील, थोडी असतील तर ते इफेक्टिव्ह आहे का? अस्पष्ट म्हणजे लंगडा तो लंगडाच. ओके. लंगडा तो लंगडाच. लंगडा कधीच प्रॉपर उभा राहू शकत नाही.
चिन्ह प्रॉपर पाहिजे. आता ते चिन्ह कोणत्या ग्रहावर आहे हा. त्या ग्रहाचं कार्यकर्तृत्व त्याला मिळतं. पण मग अर्थात आता काही हस्तरेषा ज्या आहेत त्या हम्म. ठळक नसतात. जसं तुम्ही मगाशी सांगितलं हम्म. की तुम्ही प्रिंट घेता शाई लावून हाताची. हो. सो मग एखाद्याला घरच्या घरी ट्राय करायचं असेल तर तो असं प्रिंट घेऊन ट्राय करू शकतो का? अशक्य, घेऊ शकत नाही प्रिंट. बर. ही प्रिंट घेण्याकरता मला माझ्या आयुष्यातले कमीत कमी 6 महिने गेले. तेव्हा मी ते शिकलो प्रिंट घ्यायला. ओके. प्रिंट थोडीशी चुकली तुमच्या प्रत्येक गोष्टी चुकत जाणार. ओके. सुरुवातीपासून जर आता सुरुवात महत्वाची असते त्यात, हं. तर ती मणिबंध रेषेपासून तिथून जर तुमची जर प्रिंट चुकली तर तुमच्या प्रत्येक गोष्टी चुकत 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 जाणार. हा, कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक हा. आहेत? ओके. हं. सो आता हे आपल्याला कळालं एक्झॅक्टली हं. कुठल्या रेषेचं काय काम आहे. हं. मग आता तुम्ही इतक्या वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहात. हं. सो आपल्या प्रेक्षकांना एक्झॅक्टली सांगा की तुमच्याकडे येणारे जे काही लोक आहेत हं. ते कुठल्या कुठल्या क्षेत्रातले आहेत? माझ्याकडे व्यापारी येतात, नोकरदार येतात, इंडस्ट्रियलिस्ट येतात, ब्रह्मचारी येतात, ओके. काय त्याच्यानंतर गुन्हेगार येतात. बर. आता गुन्हेगारांना सगळ्यात जास्त भीती, हां. कारण त्यांनी कोणावर तरी अटॅक केलेला असतो. हां. माझ्यावर कधी अटॅक होईल त्याची यांना भीती. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टवाल्यांना असं वाटतं की माझा पैसा टिकून राहील का नाही राहील, हां. त्याची त्यांना भीती. पैसा कुठं जाईल का त्याची भीती. नोकरदाराला कधी माझी प्रॉपर्टी कधी होईल, माझं घर कधी होईल, माझा फ्लॅट कधी होईल, माझं ऑफिस कधी होईल, अशा काही गोष्टी असतात. व्यापाऱ्याला व्यापारामध्ये प्रचंड प्रगती कधी होईल ते गोष्टी असतात. आता ब्रह्मचारी लोक जे आहेत हं. हे यांचं हात बघायला येतात. हे यांचा प्रॉब्लेम असा आहे, मी आता बरेच ब्रह्मचारी लोकांचे हात बघितले. हं. त्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, कोणाला आजाराचा त्रास आहे, बर. कोणाला काही व्याधी आहेत. अशामुळे ते लोक माझ्याकडे हात बघायला येतात. अशा ओके. प्रकारचे सगळे लोक बघायला येतात हात. ओके. सगळ्या टाईपची लोक येतात. ओके. सगळ्या टाईपची लोक येतात. ओके. ओके. पण मग तुम्ही जसं अर्थात म्हणालात की ह्या रेषा बदलू शकत नाही कधीच आपण. बदलू शकत नाही. पण मग समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला हं. आणि त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम होईल फायनान्शियली म्हणा हं. की त्याला भविष्यात कुठला तरी आजार होणार आहे हं. असं जर त्याच्याला दिसत असेल हं. तर त्याला तुम्ही काय सोल्युशन सांगता? त्याला सोल्युशन तर मी काही सांगू शकत नाही. त्याला सांगतो बाबा बघ असा असा आजार होणार आहे, डॉक्टरकडून तू आत्तापासून सावध राहा, ट्रीटमेंट घे. ओके. आता समजा मी त्याचं एक त्यातलं उदाहरण देतो. समजा समजा मी तुम्हाला सांगतो तुमच्या वयाच्या 42ला तुम्हाला शुगर येणार आहे हं. आणि तुमचं वय आता किती आहे, 35च आहे. हं. हां, आणि मी सांगतोय 42ला शुगर होणार आहे. हं. मग तुम्ही 35 पासून जर काळजी घेतली, हां. शुगर काहीच कमी करून टाकलं, हं. म्हणजे साखर आहे, भात आहे किंवा मैद्याचे आयटम आहे, हं. जे गोड पदार्थ आहेत, चहा आहे, हं. अशा गोष्टी जर आत्तापासून कमी केल्या, ती शुगर बॉर्डरवर राहील. ओके. आणि तुम्ही तेच प्रमाण जास्त ठेवलं तर ती शुगर प्रचंड वाढेल. ओके. ओके. इतके सिंपल गोष्टी आहेत. ओके. पण आपल्याला अगोदर कळून जातं की हां. कधी शुगर येणार आहे, कधी काय त्रास होणार आहे. ह्या गोष्टी बऱ्याच हातावरून कळल्या जातात. ओके. ओके. अर्थात तुम्ही मग असे म्हणाल की मृत्यू सुद्धा आपण सांगू मृत्यू शकतो असा कधी होणार हस्तक्षेप आहे. 100% कळतो. 100% कळतो. मृत्यू कसा होईल ते पण कळतो. बर. मृत्यू होईल ते बी सांगू शकतो, पण मृत्यू कसा होईल ते पण सांगू शकतो. ओके. हो. मग समजा एखाद्या व्यक्तीचं तुम्ही सांगितलं असेल, नाव हं. नका सांगू, हं. पण काय एक्झॅक्टली त्यांचं सिच्युएशन होती आणि काय तुम्ही सांगितलं जरा ते सांगा ना? एका व्यक्तीची माझ्याकडे आलती. त्यांना मी सांगितलं होतं की बाबा तुमचं साधारण 77-78च्या आसपास तुमचं मृत्यूचा आहे विषय. हं. तर तुम्ही आत्तापासून काळजी घ्या. ओके. त्यांना गोड खायची आवड होती. हं. शुगर प्रचंड वाढली. हं. त्याचा प्रेशर किडनीवर गेला. पहिली किडनी फेल झाली. हं. तो प्रेशर दुसऱ्या किडनीवर गेला. तो दुसरी किडनी फेल झाली. 700-800 वर शुगर गेली होती ओके. आणि त्यांचा मृत्यू झाला. पण ओके. त्यांनी गोड खायचे शेवटपर्यंत काय टाळलं नाही. खातच राहिले ते गोड. ओके. ओके. नंतर काही हार्टचे पेशंट आहेत. त्यांना मी सांगायचो की बाबा तुम्ही आता स्मोकिंग कमी करा. मीठ वरून खाऊ नका. बीपीचा त्रास होईल. हं. अशा गोष्टी सांगितल्या तरी पण लोक ऐकत नाही. ज्याला जे करायचं तो करतोच आणि ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडल्याशिवाय राहतच नाही. ओके. फक्त तीव्रता तुम्ही कमी करू शकता. ओके. तीव्रता कमी करू शकता हाच मोठा फायदा होतो. म्हणजे अर्थात जे काही तुम्ही सोल्युशन सांगताय तीव्रता कमी करा, जेणेकरून त्रास कमी होईल. त्रास कमी होईल बस, बाकी काहीच ओके. नाही. ओके. ओके. तर तुम्ही हे सांगितलं की एक्झॅक्टली जर कुठला आजार होणार असेल तर त्याविषयी आधी कळतं. फक्त तुम्हाला काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तीव्रता त्याची कमी होईल. बरोबर, एकदम एकदम Yes. बरोबर सर. करेक्ट. ओके. सो आता सरांनी एक्झॅक्टली सगळं व्यवस्थित सविस्तर हस्तरेषेविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. कुठली रेषा काय करते, कुठल्या रेषेचं काय महत्त्व आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यातल्या काही अडचणी असतील आणि त्या सरांबरोबर शेअर करायच्या असतील, तुमचा हात सरांना दाखवायचा असेल, तर स्क्रीनवरती आत्ता नंबर दिसतोय. त्याच्यावर तुम्ही फोन करा किंवा WhatsAppला एकदा मेसेज करून तुमची अपॉइंटमेंट बुक करा. सर खूप सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलंय सगळं.
सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.